आपलं नांदेड, नांदेड जिल्ह्याचा बुलंद आवाज। सर्व माझ्यावर प्रेम करणारे धर्माबादकर आणि व्यापारी आणि विशेष करून पत्रकार बंधू आणि त्याच्या पलीकडे जाऊन नांदेड जिल्ह्यातील जेवढे काही आलेले माझ्यावर प्रेम करणारे, माझ्या परिवारावर प्रेम करणारे जेवढे काही व्यापारी असतील, माझे मोठे बंधू, प्रत्येकाचं नाव घेणं हे शक्य नाही, पण एवढंच सांगतो की ज्यांनी ज्यांनी माझ्यावर हा एक विश्वास दाखवलाय, हा प्रेम आज जे तुम्ही इथं माझ्या सत्कारासाठी उभे राहिलात किंवा हा सत्कार सोहळा आयोजन केला आहे, आयोजकांना सगळ्यांना माझा मानाचा मुजरा। आजच्या या सत्कारमध्ये मी माझी सुरुवात जी अगर सांगायची सुरुवात केली तर मी ग्लोबल पासून लोकल नाही, मी बैलबंडी पासून ग्लोबल पर्यंत गेलो। 1990चा माझा पहिला दिवस मला आज आठवतोय की आमच्या परिवारामध्ये एक भुसार दुकान होते, त्या भुसार दुकानाचा माल घेऊन बैलबंडीमध्ये टाकून मी माझ्या मार्केटच्या दुकानाला माल विकण्यासाठी तिकडून इकडे आणायचे। मला आज पण तो दिवस आठवतोय। आणि आज जर आपण विचार केला की ग्लोबल पासून लोकल, तर एवढं सांगतो की हा व्यापार क्षेत्र आहे, धर्माबाद हा खूप मोठा व्यापारपेठ आहे आणि ह्या व्यापारपेठनी आमच्या वडिलोपार्जित लोकांनी कित्येक तरी आमचे स्वर्गीय जेवढे काही आमचे ज्येष्ठ आहेत, प्रत्येक आमच्या व्यापारीचे जेवढे काही ज्येष्ठ आहेत त्यांनी हा जपून ठेवलेलाच जो एक व्यापारपेठ आहे ते आम्ही जपून ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत। त्याच्यात आजच्या तारखेमध्ये जर सुबोध काकांनी पण जर तुम्हाला इथं दिसत असेल तर त्याचं मूळ कारण एकच आहे की आपल्या गावातली सुधार होऊन चांगली शैक्षणिक क्षेत्र प्रत्येक जागी आज आम्ही बघतोय, आज जिल्ह्यातून प्रत्येक माणूस इथं आलेला आहे। आज खूप मोठ्या प्रमाणात सगळीकडे व्यापार आहे, पण व्यापार बघण्यासाठी कोणाकडे वेळ नाही। त्याचं रिझन आहे की आपल्या मुलाच्या शैक्षणिक चांगला शैक्षण होण्यासाठी प्रत्येक माणूस तालुक्यातून जिल्ह्यातून मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये जातात। त्याचं रिझन आहे की आपल्याकडे काही नाही आहे। पण मी तुम्हाला गवाही देतो की माझा व्यापार क्षेत्र हा आता इथं संपणार नाही, अजून खूप आपल्याला मोठं करायचं आहे आणि ते मोठं करण्यासाठी आपली जी एक बेस होती किंवा आपल्या मुलांसाठी शैक्षणिक जो एक अडचण होती, ते अडचण फक्त स्कूल म्हणून नाही, एलएम सारख्या परिवाराने पण आपल्याकडे इथं जे कोट्याला जे आपल्याकडे क्लासेस होतात ते क्लासेस पण माझ्या धर्माबादमध्ये होते, हे मला सांगायला अभिमान वाटतो। कारण प्रत्येक आपण नांदेडला गेलं तर आज खरं पाहिलं तर नांदेड ही मराठवाड्याची म्हणजे व्यापाराची नाही तर ह्या शैक्षणिक क्षेत्रातली एक नगरी होऊन बसलेली आहे। आज तिथं जर बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे संस्था येऊन 50,000 मुलं तिथं फक्त हे जेईई नीटची एक्झाम देत आहेत। याच्यात पण आमच्या गावातले काही लोक आज मला सांगायला अभिमान वाटतो, धर्माबाद सारख्या तालुक्या लेवलला एलएमला 300 मुलं आहेत, 300 मुलं। हे 300 मुलं जर तिथं घेऊन गेलो असतो तर 300 आम्हाला खोल्या किरायाने घ्यायला लागत होते। खोल्या घेतल्यावर त्या परिवाराला आठवड्यातून 2दा तरी त्या परिवारासाठी तिथं जावं लागत होतं। ह्याच्या मागेचा खर्च राहू द्या, ह्याच्या मागेचा व्याप राहू द्या किंवा ह्याच्या मागेचा आमच्या व्यापाऱ्यांचा पण तिथं जाणं येणं हे मुलांकडे जे लक्ष लावणं आहे त्याच्यामध्ये आम्ही पण परेशान होतो। धर्माबादनी खूप काही मला भरभरून दिले आणि धर्माबादकरांसाठी मी पण एवढं सांगतो की मी एकटा हा पुरस्काराचा भागीदार नाही, मी बिलकुल सुबोध काकांनी हा पुरस्काराचा भागीदार नाही आहे। हा पुरस्कार फक्त आणि फक्त तुम्ही माझ्यावर प्रेम करणारे आणि तुमच्या भरोश्यावर हा पुरस्कार मला भेटला। पुरस्कार घेताना एक जेव्हा तिथं नाव निघाला तर जेव्हा धर्माबाद हा नाव निघाला तर माझ्या डोळ्यातून अश्रू आला होता। कारण धर्माबाद हा नाव 7 समुद्र पार जाऊन जेव्हा माझ्या गावाचं नाव आला तर मला खूप अभिमान वाटला। त्या पलीकडे जर आपण सांगायचं तर ज्या ब्रिटिशनी आपल्यावर राज्य केलं, पूर्ण भारताला आपल्याला एक वेगळा अनुभव दिला, त्यांच्या भूमीत जाऊन एक महाराष्ट्राचा एक लौकिक आणि धर्माबादचा जो सत्कार झाला त्याच्या पलीकडे मला व्यापाऱ्यांना एवढं सांगतो, व्यापाऱ्यांची जिद्दी आणि व्यापाऱ्यांची इमानदारी हेच आमच्या धर्माबादची सगळ्यात मोठी ओळख आहे। कितीतरी
मोठे बंधू राजगोपालजी धरक असतील, जेव्हा मी 1996 ला पहिला व्यापारमध्ये जेव्हा आलो धर्माबाद मध्ये, तर पहिला फोन उचलून मला आजही आठवते, आमचे जुनी एक फर्म होती गणेश ट्रेडिंग कंपनी, ज्यांचे मालक आमचे गिरधारीजी माननीय असतील किंवा रामजीवन शेठ माननीय असतील स्वर्गीय, त्यांनी मला पहिला फोन उचलून गणेश कॅनव्हसिंगला लावून माल विकण्याचा एक जो सुरुवात केला. मी आज खरं तर त्याही नावचा याच्यासाठी विशेष करून मी नाव घेतोय की ज्यांच्या या गणपतीच्या दिवसामध्ये गणेश कॅनव्हसिंग पासून माझी जे सुरुवात झालेली आहे ते मी जीवनात केव्हाही विसरू शकत नाही. व्यापार करताना खूप काही अडचण येतात, मोठा होतो छोटा होतो माणूस, पण व्यापारमध्ये इमानदारी जर ठेवली तर ह्याचा काही पार नाही, याचं नावच बेपार आहे. म्हणून आपली नियत जर चांगली राहिली तर इथं कुठेही आपण पार पाडू शकतो. आपला साथ राहिला तर आपण कुठेही पार पाडू शकतो. आपल्या सगळ्यांचा एवढा मोठा माझ्या खांद्यावर हात आहे, आशीर्वाद आहे, हा सगळ्यात मोठा माझा पुरस्कार आहे. धर्माबादकरांचा ऋणी राहणार आहे मी नेहमीच. धर्माबादकरांनी जे प्रेम दिले, या प्रेमामधूनच आपण कोरोनाच्या काळातून बाहेर निघालो असं मला समजते. जग पूर्ण परेशान होतं आणि आपला धर्माबाद एक वेगळा आनंद घेत होता. हा कशामुळे घेत होता? फक्त धर्माबादकरांच्या प्रेमामुळे. एक सुबोध काकांनी काही करू शकत नव्हता. 1 कोटी रुपये जर जमा झाले तर फक्त धर्माबादकरांच्या प्रेमापोटी 1 कोटी जमा झाले. हे फक्त अन्नदान नांदेड जिल्ह्यासारख्या गुरु गोविंद सिंगजीचं जे आज इथं एक एवढा मोठा तीर्थस्थळ आहे, असल्या स्थळी अन्नदान चालूच राहणार आहे एवढं लक्षात ठेवा. धर्माबाद केव्हाही माघार घेणार नाही या क्षेत्रामध्ये. आज वेगवेगळ्या क्षेत्रातून माझ्यावर प्रेम करणारे जेवढे काही मित्र परिवार असतील, सगळे आमच्या समाजचे बंधू असतील, माझे ज्येष्ठ असतील, श्रेष्ठ असतील, माझे मित्र परिवार असतील, ज्यांनी हे आयोजन केले, त्यांच्या सगळ्यांचे मी धन्यवाद देतो आणि आपला आशीर्वाद असाच राहू. धन्यवाद.